काय चेअरमन कुठे आहेत तुम्ही? काय चाललंय? फोन स्विच ऑफ असतोय, भेटत नाहीत, गावात बी फिरकत नाही. आता परत तुमच्या घराजवळ येऊन भेटावं लागलंय तुम्हाला. सध्या टेन्शन मध्ये राव सरपंच, मी जरा खोटाणा झालाय. काय झालंय काय? कसं सांगा बाबा तुम्हाला, मला काही काय ना, पण सांगितल्याशिवाय बी पर्याय नाही. विषय जरा नाजूक दिसतोय. विषय जरा नाजूक आहे, सांगतो. तसे बी तुमचे विषय कुठे साजूक असते? अरे नाजूकच असते. काय झालंय, काही दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो जरा मुंबई पुण्याला फिरायला. तेव्हा तिथं आता एक बाई माणूस आला आमच्या कनेक्ट मध्ये. बर बर बर. आमचा म्हणजे स्वभाव तर मला माहिती आहे, भेड लोटत नाही आम्हाला. आणि ते कसं प्रकरण तिच्या नवऱ्याला कळलंय मला माहिती नाही, पण तिचा फोन येतोय राव त्याच्या नवऱ्याचा. मी लय गँगस्टर येईन, मी लय गँग मध्ये येईन, मी हे करीन ते करीन, घोडाच घेऊन येईन असं ते सारखं फोनच करतोय. त्यामुळे मी घराच्या बाहेरच निघाला. म्हणजे इकडे गावात आला तर आपली इज्जत जायची, चव जायची, गोळी खावा लागायची. हा ना, काय करावं ते, काय त्याचा अंदाजही आहे ना. त्याचा एकदा अंदाज आला तर आम्ही त्याला बरोबर गाठला असता, पण नेमकंच आहे का काय गँगस्टर ती बी कळाना. अंडरवर्ल्डचा विषय म्हणल्यानंतर विषय जरा गंभीर आहे. काय टेन्शन ना घेऊ, असे गरजणारे कधी बरसत नसतेत. हे नुसतं बोल बच्चनगिरी झालीत असं, काय टेन्शन ना घेऊ तुम्ही. तिकडं मुंबई कुठं, सोनवाडी कुठं, कायला टेन्शन घेता? अरे आमच्यासारख्या पाडासारखे माणसं तुमच्या पाठीच्या असल्यावर काय टेन्शन घेता? जावा घरी तुम्ही बिंदास. आता बरं वाटलं बस भेटले. यासाठी माणसाने कधी मनातलं बोलून दाखवा. प्रत्येकाच्या मनाला एक आउटलेट असावा. एकदम बरोबर आहे तुमचं, म्हणूनच तुमच्या जवळ बोललो. पण ती आउटलेट सगळ्या गावात सोडू नका, म्हणजे बरं होईल. काय चेअरमन राहा तुम्ही, असे विषय कुठे सांगत असेल कोणाला? नाजूक विषय ते आमच्यापर्यंत येऊनच स्टॉप झाले. तुम्ही जावा, बिंदास जावा तुम्ही, आता काही काळजी करू नका. बिंदास आम्ही गावात फिरणार सगळीकडे. जरी काही संकट आलं तर तेवढी साथ द्या. हा नक्कीच नक्कीच, तुम्ही जा बिंदास जा. बरं छाती काढून जा. घाबरायचं नाही चेअरमन, खंबीर राहायचं एकदम, अजिबात घाबरायचं नाही. कुठे बाहेर गेलते का हो गावात? बाहेर नव्हतं गेलो, सरपंचच भेटायला आलते, जावा गेलतो त्यांच्याकडे. असं का? बरं झालं बाई, घराच्या बाहेर निघले. 4 दिवस झाले मी तुम्हाला पाहते, तुमचं कशात मन लागाना, काही बोलानात माणसासंग. नेमकं तुम्हाला कोणी काही बोललंय का? काही बरं नाही, थोडासा तो प्रॉब्लेम होता बरं का, पण आता झालाय, सॉल्व्ह झालाय प्रॉब्लेम. आता काही भ्यायची गरज नाही मला कोणाला. मी तुला सांगतोय, आता घरातली तूच कारभारीने. तुला काही हवं नको, काही लागलं असेल तर ते प्रेम कामलेला सांग. पुढं जायचं असलं तर ती श्यामची रिक्षा आहे, श्यामच्या रिक्षात जा. मी काय घराच्या बाहेर पडणार नाही. मला आता घाबरलेवानी होतंय. घाबरलेवानी होतं? तोच फोन आहे बाबा. मी कुठंच जाणार नाहीये, तू आणायचं नाही यायचं तूच बघ. मला असं घाबरलेवानी होतं, मी घराच्या बाहेरच जाणार नाही, मी घरात बसणार आहे आता. बाई काय होतंय या माणसाला? अचानकच नीट होते, अचानकच घाबरत येत. नेमकं झालंय तरी काय? घंटे दरवेळेस आमच्या सोबतच असं का होत असं राव? आता तुमच्याच नशिबाचा, तुमच्या कर्माची फळ आहे. अरे हाय फळ. आता आम्ही दोघांनी ज्या एका पोरीवर प्रेम केलं, ती पोरगी तिसऱ्या सोबत पळून गेली. आता काय करावं? आता तुम्ही तिला नीट ऐका ना भाऊजी, ते आमचे हे नाही गेले येड्यावानी करायला लागले. हा ना, येड्यावानी म्हणजे त्यांची तब्येत बरी नाही का काय, काही सांगत बी नाहीत. आजी एकट्या एकट्यातच काहीतरी बडबडते. अचानक असा हात ठेवला ना, मी नाही, आणि कुणाला काही सांगत नाहीत. घरच्या बाहेर निघाला. 2-4 दिवस झालेत बरं का. माझ्यासोबत नीट बोलत नाहीत, खात नाहीत, पित नाहीत. त्यांच्याच धुंदीत असे. असं ताप आलेल्या माणसाला कसं गांगावल्यासारखं करतं, आणि तसं करायला लागले. ताप आला असेल? नाही आहो, ताप नाही, थंडी नाही, काहीच नाही. काय होते तेच कळना मला. कशामुळे होते ते विचारलं मी त्यांना. ते म्हणतात तुला नाही सांगू शकत. अशाच उडीचे उत्तर देतात आणि बाहेर निघून जातात. बाहेर अर्ध्या रस्त्यात गेले का उंबऱ्यात लगेच मागे येतात आणि घरात बसतात. घरच्या बाहेरच निघाणार ते. काय भानगड असं काहीच समजा नाही आम्हाला. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काहीच नाही. तुम्हाला काय बोलले का ते? नाही, आम्हाला काय नाही बोलले. गाठ भेटच नाही. 2-4 दिवस झाले होते, घरच्या बाहेरच निघाणार. 5-6 दिवस झाले गाठ भेटच नाही. काय करावं लागेल? कसं आहे, पावसाचे दिवस आहेत, वातावरण होतं कधी. असं कधीच होत नाही. ते माझ्यासोबत बोलल्याशिवाय राहतच नाही. त्यांना होत नाही माझ्याशिवाय, करमत नाही. पण आता झालंय ना, आता कोण काय करा त्यांना काही का नाही. नाही, एवढ्या वेळेस होत असतं, पुरुषच ना व्हायचं असं. जाऊन तुम्ही काळजी घ्या, तुम्ही तुमची स्वतःची. बाकी पावसामुळे होता असं अवकाळी. तेवढं बघा बरं भाऊजी. या तुम्ही, आम्ही
आपल्याकडे इथे बसलेले चेअरमन. मी नाही घाबरलो ना यार गांठ्या मी कितीतरी. का बरं काय आलं घाबरायला? काय हा ना यार काय आहे जरा घाबरण्यासारखंच आहे जरा. काय झाला एक कुटाणा आमच्याकडून त्यामुळे घाबरतोय मी जरा. मन मोकळेपणाने सांगावा होय गंठन. त्याला काय ते सोल्युशन काढू आपण. हा ना मला जरा फोन येतोय धमकी येतोय हाणायची त्यामुळे मी जरा मला वाटलं तेच लोक आलेत मला हाणायला. चेअरमनला धमकी? हा आम्ही असताना ए गंठन अरे सांग त्यांना जरा धीर दे भैया आपला विषय कसा हार्ड आहे. सांग चेअरमनला घाबरायचं काय कारण आहे? तुम्हाला खरंच भीती वाटत असेल तर आम्ही तुमचे बॉडीगार्ड म्हणून थांबू का? ही चांगली कल्पना आहे राव. तुम्ही खरंच देता का सिक्युरिटी? होय गंठन Z+ देऊ Z+. मग तुम्हाला जमन का दोघांना? मग का नाही जमणार? कधी पण चेअरमन साठी कधी हजर आम्ही. मग ठीक आहे ना मग माझे सिक्युरिटी म्हणून राहा तुम्ही. काहीच विषय नाही. आणि मी अरे तू पण गंठन. अरे तुम्ही पण सिक्युरिटी म्हणून राहा. पण चला ना आता कोण सिक्युरिटी देणार आहे मला? आता मी देतो. दिवसा मी राहीन आणि रात्री ते राहतील. मग असंच मला म्हणायचं होतं माझ्यासोबत आता कोण राहणार आहे? आता मी राहीन ना. म्हणजे दिवसा गंठन आणि रात्रीची हे नाहीतरी हे मला सिक्युरिटी राहिली आता त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न नाही का? मग असं करतो मी तुला काय पाहिजे काय म्हणजे देऊ तुला जाऊ मला दिवसभरात 2 राजमान्य फरसांचे पुढे 6 वेपर्सचे पुढे 8 बिस्किट पुढे आणि 50 रुपये रोख भत्ता. तू 2 फरसांचे पुढे नाही तुला 4 फरसांचे पुढे गोणी भर ते वेपर्स आणि तुला 200 रुपये दे. हा चालेल. तू आपल्या सोबतच राहायचं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तुमच्या बरोबर. आणि आम्हाला दोघांना 400 रुपये दिले तरी चालेल. तुम्ही आपल्या बांगल्याच्या बाहेर ताईनात राहायचं लगेच संध्याकाळी 7 नंतर. राहायला बरं झालं गंठन. कमीत कमी जर माझ्यावर एखादा बाका प्रसंग आला तर आडाय वाडायला सांगायला गावात तरी माणूस भेटला मला. बरं झालं. चला मग मी बिंदा जाऊ आता. बिंदा चला. चलतो बरोबरच येतो. चला. हे काय असं बॉडीगार्ड. मी बॉडीगार्ड असं कोण चाललाय? मी ते पिक्चर मध्ये बघितलं होतं ती आओजी जाओजी ही दिल से दिल मिलाओजी आ गया है देखो बॉडीगार्ड. असं असतंय होय. बरोबर. पण ते दुश्मन बिश्मन आले असं पळून नाही जायचा बॉडीगार्ड? नाही नाही असं पागलातून जायचं ते शत्रू? नाही 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 ना. बर बरं आता मी जरा टॉयलेटला जाऊन येतो. तू इथंच थांब. अरे मी टॉयलेटला जाऊन येतो तिथं थांब ना. बॉडीगार्ड काय आत असतो का? मग तिकडून दुश्मनने हल्ला केला आतून मग? नाही नाही दुश्मनी याच्यात नाही यायचे. तुझा तिकडे हल्ला असतो ना. नाही नाही काही गरज नाही तुझ्या हाती. चेअरमन बघितलं नाही एवढ्यात नाही ना काही दिसलेच नाही. आले चेअरमन. अंडरवर्ल्ड डॉनचा हल्ला झाला काय तुमच्यावर? सरपंच ते मुंबईचे डॉन परवडले पण ही माझी सिक्युरिटी नाही परवडली. तुम्ही सिक्युरिटी ठेवली ती काय? गांठ्या सिक्युरिटी ठेवलाय मी. अहो ते म्हणला होता तुमच्या अंग माशी सुद्धा बसू देत नाही मी. मग आणि नाक माशी बसली ठोक्यात नाकाचा हाड मोडलाय सरपंच. लागलंय काय आणलं? काठीने बार म्हशीच्या माग म्हशीचं रुग्ण होतं हे नाक बसलंय डायरेक्ट हाडू गेला चेअरमन. आपण चेअरमनच खलास करीन अशी कशाला सिक्युरिटी? सरपंचची सिक्युरिटी बंद करा. कर्तव्य म्हणजे कर्तव्य. तुम्ही ना प्रोफेशनल सिक्युरिटी गार्ड ठेवा. आपण बाउन्सर आणू. तुम्हीच बघा ते आता मला कुठं बघायला होतं. मी घरातून बाहेर निघाना सरपंच. टेन्शन ना घेऊ. आम्ही आहोत ना. प्रोफेशनल बाउन्सर आणू ना. सरपंच चेअरमनला मारतेत. चेअरमनवर हल्ला. चेअरमनवर हल्ला. डबल पगारी. अरे काय चेअरमनच्या अंगाला हात कस का लावतो तुम्ही? अरे हात म्हणजे काय फक्त साधा हात ठेवला तर? अजिबात अंगाला हात नाही लावायचा. कमून म्हणजे मी बॉडीगार्ड आहे त्यांचा. अरे पण मी काय केलंय? तुम्ही मारत होते त्यांना असं बुक्क्या मारत नो आईला गांठ्या राव. कोणतरी समजून सांगा राव त्याला. आधार देत होते ते. असा आधार असतो काय कळत नाही का मला? घ्या सरपंच आता घ्या तुम्ही सांगा राव त्याला आता काय. चांगला फटका वैशिला असता राव मला त्यांनी. अरे ते मला असे थापटीत होते घाबरू नका म्हणत तो होते. मला दुसरा सिक्युरिटी गार्डच मिळाला नाही का? ह्योच बारा दिसला.
आता भेटला हा म्हणला देतो सिक्युरिटी म्हणून घेतला मी सिक्युरिटी नाकार फोडलं पाठाड फोडलं असतं यांनी. वाचलं बरं झालं. भाऊ त्यांच्यावरचं संकट टळलंय. आताच फोन आला होता, त्या माणसाने माफी मागितली. तू काय कर, आपल्या गावचे ते तालुक्याचे नेते आहेत ना, हा त्यांचा सिक्युरिटी गार्ड म्हणून राहा. हा जा तू त्यांच्याकडे जा. डबल पगार देणार चेअरमन पेक्षा. आता मी तुला सुट्टी दिली, माझ्याकडची सेवा तुझी संपली. हा तू सेवानिवृत्त झाला, उद्या रिपोर्टिंग कर तिथं. सकाळीच जातो 7 वाजता. तुझा हिशोब करतो मी नंतर. हा चालेल. येऊ मग. ऐका बघा वाचलं भाऊ चेअरमन. अरे तुमच्या नादात माझा बिया झाला असता राव. डोक्यात तिला खटपट होत. धनपुसाचे काठी घातले असते ना पाठीत माया त्यांनी. बरं त्याला नाकावर बसलेलं डोक्यात बसलेलं नाही दिसली, नाही तर डोक्यातच होतं ते लाकूड. काय खरंय राव. तुम्ही एक काम करा बरं, कृपा करा भाऊ माझ्यावर. तुम्ही दुसरी सिक्युरिटी आणा, नाही तर काय करा, मला काय फंदात पाडू नका या. सरपंच आता मी आहे ना माझा बॉडीगार्ड पाहतो. आता मी असा बॉडीगार्ड आणतो ना प्रोफेशनल बंदूकधारी. आता येऊ का सरपंच मी? मी काय म्हणतो, हा एवढं सगळं बंदूक करूच तर तुम्हीच्या बायांचा नाच सोडून देणार राव. आता सोडू बर का सरपंच, पण 2 दिवसांनी. अयो 2 दिवसांनी काय आता? आता त्या ब्युटी पार्लर बाईचा 2 दिवसावर वाढदिवस आलाय, तेवढा आम्हाला जरा साजरा करायचा आहे, त्यानंतर सोडू. नाही सुधरायचे रे बाबा, हे नाही सुधरायचे. चला